बन के जोगन डोलत ब्रज में, पीबत यमुना जल को, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको। बन के जोगन डोलत ब्रज में, बन के जोगन डोलत ब्रज में, पीबत यमुना जल को, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको, मेरो मन वृंदावन में अटको। मेरो मुझ में कुछ ना मोहन, तेरी मिट्टी तेरो कण कण, मेरो मुझ में कुछ ना मोहन, तेरी मिट्टी तेरो कण कण, वृंदावन की कुंज गलीन में, वृंदावन की कुंज गलीन में, मिल जाओ प्रभु मुझको, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको, मेरो मन वृंदावन में अटको। इस जोगन के तुम हो साजन, करना है सब आत्मसमर्पण, इस जोगन के तुम हो साजन, करना है सब आत्मसमर्पण। अब आओ मेरे प्राण प्यारे, अब आओ मेरे प्राण प्यारे, अपनाओ या जन को, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको। याद में तोरी भई बावरी, सुध लो मोरी कुंज विहारी, याद में तोरी भई बावरी, सुध लो मोरी कुंज विहारी। अंत समय आनंद मिले मोए, अंत समय आनंद मिले मोए, बस वेणु के रस को, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको, मेरो मन वृंदावन में अटको, मेरो मन हरि चरणन में अटको। कष्टला अंबरीशी, तयाचे स्वयं श्रीहरी जन्म सोशी,
दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षु कदा देव भक्ताभिमानी. अंबरीश ऋषी यांना मिळालेल्या शापामुळे त्यांना दुःख, कष्ट, सतयुगात दुर्वासांनी विष्णू भक्त राजा अंबरीश आणि राधे यांना अनेक व्रत सांगितले, पण त्यामध्ये एकादशीचं व्रत त्यांनी केलं आणि 10 जन्म प्राणी आणि मनुष्य म्हणून घेण्याचा शाप त्यांना मिळाला. पण या शापाला काही योग्य कारण नसल्याने विष्णूंनी तो शाप स्वतःवर घेतला आणि ते जन्म स्वतः सोसले. 10 अवतार, अंबरीश राजा, दुर्वासा ऋषी आणि सुदर्शन चक्राची ही कथा आहे. फार सुंदर कथा आहे. पण त्यांनी कधीच या गोष्टीचा अभिमान केला नाही की मला या संपूर्ण सार तत्वाचा त्रास सहन करावा लागला. आणि भगवंतांनी सुद्धा याच प्रकारे 24 अवतार घेतले. त्या 24 अवतारांमध्ये त्यांना प्रत्येक वेळेला काही ना काही दुःख हे सहन करावं लागलं. पण नेहमी त्यांच्यावर संकट एकटी येत नाहीत. त्यांना काय काय गमवावं लागलं, त्यांना कशा प्रकारे गमवावं लागलं, या कथा फार मोठ्या आहेत. महाराज, भगवंतावरती संकट एकटी आली नाहीत. अद्भुत पराक्रम भगवंतांचे गाजले. आता वृंदावनामध्ये विहार करायचा आहे आणि वृंदावनात जर विहार करायचा आहे तर सूत शौनकांना दुसऱ्या दिवशी प्रभात समयी अगदी शांत निरागस त्या वातावरणामध्ये ती कथा सुरू झाली मायबाप. आणि प्रेमाने श्री शुकमुनी परीक्षित संवाद सांगू लागले आणि ते म्हणतात की माझ्या आयुष्यात असं काय आहे की जे मी राधे किंवा गमवलं पाहिजे. आणि परीक्षिताला वृंदावनातील गोपाळांच्या क्रीडेंचं किंवा त्यांच्या खेळांचं, वृंदावनातील गोपींचं, शोभांचं आणि कृष्ण भक्तीचं वर्णन अधिक ऐकण्याची उत्कंठा लागलेली होती. कोणाला? राजा परीक्षितीला. का? कारण त्याच्या आयुष्यातले कितीतरी दिवस हे निघून गेलेले होते. आणि त्यांनी विचारलं की शुकदेव मुनी महाराज, वृंदावनातील यांना शांत करा, थोडं यांना गडबड करतायत लेकरं भाऊ इकडनं. एकदम शांत बसायचं, बोलायचं नाही. एक बार प्यार से राधे राधे बोलना पड़ेगा. राधे 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 राधे. राधे 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 राधे. श्री शुकदेव वृंदावनातील शोभा वर्णन करून सांगू लागले आणि गोप बालांचे सर्व खेळ वर्णन करून सांगताना त्या परमश्रेष्ठ गोपींचे प्रेम, भक्ती आणि वर्णन ते सांगतात की प्रेम कसं आहे. आणि वर्णन करून सांगतायत की तुमच्यासारख्या पूर्ण विरक्त आणि कृष्ण रूपीचं मन निमग्न असलेल्या वक्त्याकडून म्हणजे शुकदेव मुनींकडून ते श्रवण करायला मिळालं तर फार चांगलं आणि माझं जीवन कृतार्थ होईल. शुकदेव स्मित करत म्हणाले, राजा, हा प्रश्न विचारून माझ्या समोर एक कठीण काम ठेवलं आहेस बघ तू, ज्याचं वर्णन आणि रहस्य माझे वडील म्हणजे वेदव्यासजी माझे पिता यांनाही पूर्ण उकललेलं नाही, त्यांनाही पूर्ण कळालेलं नाही. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांनी या गोष्टीचं सार जाणून घेतलं नाही की त्यांनी स्वतःचा अवतार घेऊन यथार्थ कसा सांगणार, त्याचा अर्थ कसा सांगणार. पण राजा, त्या विषया इतकाच दुसरा आनंद कशातच नाही बरं का. तो विषय दुसरा काही नाहीये तर भगवत भक्तीचं प्रेम आहे. आणि भागवत भक्ती ही परीक्षिता नीट अवधान देऊन ऐक, ती तुला ऐकायची आहे कारण की तुझ्या जीवनाचे फार कमी दिवस उरलेले आहेत. आणि शुक म्हणाले, कृष्ण आणि बलराम कधी यमुनेच्या तीरावर जायचे, कधी गोवर्धन पर्वताच्या उतारावर, तर कधी वृंदावनात गोप बालक, गाई आणि वासरं यांच्यासह विहार करायचे. तेव्हा अनेक प्रकारची खेळ ते करत असत.
काही गोपबाल कृष्णावर रचलेली गाणी गात होती. दोघं चौघी हातात हात घालून घेतला की गात गात भटकत भटकत जायचं आणि दुसरीकडे कृष्ण स्वतः वनमाला धारण करून, वनमाला म्हणजे मोगऱ्याच्या फुलांचे हार किंवा कुंदाकळीच्या फुलांचे हार भगवंताला खूप आवडतात. आणि त्याच्यामध्ये एक विशेष आहे ते म्हणजे वैजयंती मालेच्या फुलांचे हार, वनमाला. ती भ्रमरासारखी गुणगुण भ्रमरांची नक्कल करत जायचं. राजहंसांची ध्वनी ऐकून कृष्ण तसाच ध्वनी काढायचा. मोर नाचत ते पाहून त्यांच्यासारखंच नाचायचा. तो इतका चांगला इतकं नृत्य सुंदर करायचा मोराचं की त्या मोर नृत्याला बघून राधाराणी सुद्धा त्याच्यावरती मोहित व्हायचा, कृष्णावरती. कधी कधी तो स्वतःलाच पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये बघून लाजत असायचा. कधी गायी दूर गेल्या की मेघ गंभीर वाणीने त्यांची तो नावं घेऊन हाक मारत होता. त्यांचा आवाज ऐकून गोप बालकांचं चित्तही मुग्ध होत होतं. चकोर, कंच, रावे यांच्यासारखी ही कृष्ण ध्वनी काढणारी पक्षी, वाघ, सिंह यांच्या डळकाळ्या ऐकून कधी कधी स्वतः न भीती वाटल्यासारखी दाखवत असायचे की आम्ही भीत नाही तुला. बलराम कधी थकून एखाद्या सोबत्याच्या मांडीवर डोकं टेकून निजत होते, कधी झोपत होते आणि तेव्हा कृष्ण हे बलरामच्या पायी अगदी त्यांच्या पायाजवळ बसून आपल्या मोठ्या भावाचे पाय दाबत असायचे. बघा, जगाचा मालक ज्याच्यावरती शयनासन घेतो ना, तो अनंत नावाचा शेष, कश्यप ऋषींचा मुलगा. आणि त्यांनी एक जन्म घेतलाय भगवान श्री विष्णूंच्या सेवेसाठी, तो म्हणजे शेषाचा. शेष अवतार म्हणजे बलराम दादा. आणि त्या बलराम दादांचे पाय लहानपणी भगवान श्री कृष्ण दाबतात. बलराम दादाला वारा घालायचा, त्यांची सेवा करायची. आणि कुणी अगदी तुल्य बल पोर कुस्ती खेळायला सुरुवात केली की त्यांच्यासोबत कुस्ती खेळायची. तेव्हा कुणी कृष्ण आणि बलराम यांच्या परस्परांच्या हातात हात घालून त्या अगदी खिलाडूंसारखं त्यांना वाहून द्यायचं. कृष्णही कधी एखाद्या बरोबर कुस्तीचा खेळ दमल्यासारखं दाखवायचं आणि वृक्ष मुळांवरती फुलांच्या शय्येवरती सर्व गड्यांच्या मांडीवर डोकं टेकून झोपायचं. कारण हे सुख साधारण नव्हतं, तर अनंत वर्षापर्यंत ज्यांनी तपश्चर्या केली असे साधू संत मुनी महात्मे यांच्या सेवेचं फळ, यांच्या दीक्षेचं फळ त्यांना मिळालेलं होतं. कुणी पाण्याच्या पंख्यानी वारा घाले, कुणी भावनेंनी भर अगदी निर्धास्त कृष्णांचं गुण गात होतं. आणि त्यांची गाणी ऐकत ऐकत कृष्ण हे निद्रा घेई. कधी बेडकासारख्या उड्या मारायच्या, कधी लपंडाव खेळायचा, कधी झाडांवरची माकडांना खिजवून त्यांच्यासारखे चाळे करायचे. असा तो खेळ ती मुलं त्या कृष्णांसोबत करायचे. आणि कधी कधी कृष्ण सुद्धा तेच करायचा. वृंदावनातल्या विहाराची ही कथा. शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात की बघ, भगवंत किती निरागस आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये तुझाही जन्म झालेला होता ना, त्याच्या अगोदरच्या या घटना आहेत सगळ्या. जलदेव भोवती जमून सूक्ष्म रूपात संगीतांचा अल्प गंधर्वांकडून शिकून घेऊ लागले. गंधर्व हे गोप बालकांचं रूप घेऊन गाणी म्हणू लागले आणि कृष्ण बलराम यांच्यासोबत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी एक बालक एकमेकांचा हात धरून कुंभाराच्या चाकासारखा फेरा धरू लागलं, कुणी जास्त वेगाने धावतो याची स्पर्धा लावीत, आणि कुणी रस्सी खेच, कुणी दोरी ओढतंय. अशा सुंदर सुंदर अनेक लीला ते करू लागले. कुणी शिवाशिवी लंगडी खेळतंय, कुणी आवळे, कुणी जायफळ एकमेकांना मारून फेकतंय, कुणी ढोलकीवर कुणी ताल धरतंय, कुणी कृष्णाच्या बासरीवरती ताने मारू लागतंय, कुणी तान मारतंय. सर्वजण मन लावून ऐकतायत, तालावर टाळ्या वाजवित आहेत आणि परस्परांना वेडवतायत. कुणी कुणाला चिडवतंय, कुणी कुणाच्या वृक्षांच्या फांदीवर बसून फळ मारून फेकतंय. या अशा अनेक लीला भगवंत करतात. आपल्या दोन्ही दंडावर दोन मुलं लोंबकाळून धरतीवरती गरागरा फिरवायचंय. वृंदावन, नदी, पर्वत, सरोवर या सर्व ठिकाणी ते गोप बाल कृष्ण बलराम यांच्यासह अनेक खेळ खेळायचे. परीक्षिता, लक्ष देऊ नाही, कारण तुझ्या आयुष्यातले खूप दिवस कमी राहिलेत, एकच दिवस उरलाय. परीक्षिता, त्या वृंदावनामध्ये जेव्हा वर्षा ऋतू येई तेव्हा जी काही शोभा दिसे तिला उपमा नव्हती. मेघ, वीज, वारा, कडकडाट यांनी आकाशाची खवळल्यासारखी दिसे.
पण निळसर काळे ढग आणि आकाशात भरून येणारा वारा, गडगडाट होणाऱ्या विजा आणि सूर्य झाकल्या जाईल आणि आकाशाचा निळा रंग असा गडद जांभळा रंग झाला की जीवाला गुणांनी झाकलं की काय असं वाटायचं. ब्रह्मरूप असूनही त्या गुण रूपाने युक्त दिसणारा भगवान श्रीकृष्ण व्याप्त दिसे. सूर्याने 8 महिने पृथ्वीकडे बघून बाष्परूपी कर घेऊन वर्षा ऋतूचे 4 महिने तो राजासारखा उदास होऊन पृथ्वीला समृद्धीचं दान देत असे. दानाची महिमा प्रत्येक ठिकाणी सांगितली आहे, पण आपण कुठे कशा प्रकारे दान करतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून कथा कीर्तनांमध्ये दान करणं, तप करणं, हवन करणं, यज्ञ करणं हे फार महत्त्वाचं आहे. कथा प्रवक्ते असतील, कलावंत असतील, यांना आपल्या पद्धतीने दान करणं हे कथेच्या माध्यमातूनच केलं जातं. म्हणून दानाची महती इथे गायला गेली. मेघ दयाळू माणसासारखे तृषार्थ व त्रस्त धरतीला सर्वस्व देऊन टाकत होते. कारण की धरणी ही 8 महिने बिना पाण्याची होती आणि 4 महिने तिला पाणी मिळालं की ती पाणी पिऊन तिचं पोट भरते असं ते म्हणतात. धरतीला सर्वत्र देऊन टाकत होते. परीक्षिता, एखादा तप करतो तेव्हा तो वाळून जातो. एखादा व्यक्ती जेव्हा तप करतो ना तेव्हा तो सुकून जातो, वाळून जातो. पण देवांनी प्रसहून इष्टवर दिलं की मग दुष्टपुष्ट होतो. तसंच गरमीच्या मोसमामध्ये पृथ्वी सुकलेली आणि वाळलेली तृण वैभव वर्षाकाळी डोलते. जेव्हा ती गरम झालेली असते ना, पृथ्वी तापलेली असते, सुकलेली असते आणि वर्षा तिच्यावर पडली की ती डोलू लागते, जणू तिने हिरवा शालू पांघरलेला आहे. रात्री चंद्राचा प्रकाश नाही तेव्हा प्रारंभीच्या काजव्यांचा प्रकाश दिसत होता. आता काजवे काही दिसत नाही. काजवे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? ते चमकतात, ते किडे असे लाईटासारखे चमकायच्या आधी काजवा म्हणतात त्यांना. त्या काजव्यांची गंमत आपल्यासारखीच आहे आणि आपल्या भोवती पण तसेच असे विशिष्ट प्रकारचे त्या काजव्यांना गिळणारे लोक पण आहेत बरं का. एक काजवा, तो जो किडा आहे ना, तो चमकतोय आणि त्याच्या मागे एक साप लागलेला आहे. तो काजवा चमकतोय, त्याच्या मागे एक साप लागलेला आहे. तो काजवा म्हणतो, का रे बाबा, मी कधी तुझ्या आध्यात नाही, कधी मध्यात नाही, तू का माझ्या मागे लागलाय? हा साप त्याला खायला गिळायला बसलेला आहे. तो म्हणतो, मी कधी तुझं नाव घेतलेलं नाही, कधी तुला चिडवलेलं नाहीये, तू का मला त्रास द्यायला निघालायस? साप म्हणतोय, तू चमकतोय ना, तू माझ्यापेक्षा जास्त चमकतोयस. हा म्हणतो, मी कधी तुला बोललो नाही, कधी तुला मारलं नाही, कधी तुझ्या शरीरावरती बसलो नाही, कधी तुझ्या आध्यात नाही, मध्यात नाही, तुझी कधी बरोबरी केली नाही, मग का तू मला गिळायला बसलायस? तो म्हणतोय, तू चमकतोय ना. समजतोय का अर्थ? जेव्हा आपण आपल्या वर्चस्वाची बरोबरी आपल्यासोबत कोणी करू शकत नाही तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूचे साप हे गिळायला बसलेले असतात. म्हणून काजव्याचं काम असतं चमकणं आणि सापाचं काम असतं गिळणं. पण सापाचं तोंड ठेचल्यानंतर तो पुन्हा येतो का जवळ? नाही येत. म्हणून काजवे आपण आहेत आणि साप आपल्या आजूबाजूला चमकत राहायचं. ज्या दिवशी तुम्ही चमकणं बंद केलं त्या दिवशी झाडावरती चढणारा सरडा हा सुद्धा आपल्या मागे येणार नाही. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याजवळ प्रेम आहे, तुम्ही प्रेम दान करू शकता. तुमच्याजवळ धन आहे, तुम्ही धन दान करू शकता. तुमच्याकडे वस्त्र, अलंकार, सोनं, चांदी आहे, ते तुम्ही यथारूप दान करू शकतात. तुमच्याकडे सेवाभाव आहे, तुम्ही सेवा करू शकतात. तुमच्याकडे इज्जतच नाहीये तर तुम्ही समोरच्याला बेइज्जतच करणार आहे. आणि बेइज्जती तोच व्यक्ती करतो जो समोरच्याची बरोबरी नाही करू शकत. ज्या व्यक्तीची आपण बरोबरी नाही करू शकत त्याच व्यक्तीची आपण बदनामी करत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा आपलं नाम आणि वर्चस्व सहन करणारा आहे का हे ओळखूनच त्याच्यासोबत मैत्री करा. कारण तो कधी आपल्याला कशा प्रकारे दंश करेल हे सांगता येत नाही. कारण आपण काजवे, आपण चमकणारे काजवे आणि आपल्याला गिळणारे साप आपल्या आजूबाजूलाच. असे काजवे आणि बेडूक खूप सुंदर आवाज करतायत. वेड पठण करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांची आठवण होत होती. अरे राजा, एवढंच काय तर ज्येष्ठ महिन्यामध्ये आटलेल्या ओढ्यांना पूर आला की वाटत होतं की मन ताब्यात नसलेल्या साधकाला सिद्धी वैभव मिळालंय.
आणि ती सर्व त्या कुमार्गाने वाहून टाकतोय. कुठे हरित तृण म्हणजे हिरवगार झालेलं गवत आच्छादन, कुठे पांढरं भूछत्र म्हणजे पांढरी पडलेली जमीन, आणि कुठे लाल फुलं यांनी भूमीची शोभा ही राज्य सैन्यासारखी चित्र विचित्र दिसते. मुसळधार पावसाचा मारा पर्वत सहन करतायत आणि ते पाहून संकटांनी न चालणाऱ्या धीर पुरुषांची आठवण होते. पण थोड्याच पावसांनी वाहून जाणारे डोह पाहिले की उथळ मनाच्या माणसाला जरासे गुण अंगी असला की कसा माणूस उन्मत्तपणे त्याचं स्मरण होतंय. थोडंसं काही धन दौलत आली की तो माणूस त्या भावनेच्या भरामध्ये वाहून जातो आणि गरिबांची टिंगल टवाळ्या करायला सुरुवात करतो, त्यांची इज्जत घ्यायला सुरुवात करतोय. इथे म्हणतायत की थोडशा मार्गावरही गवत वाढून थोडासा पाऊस पडलाय आणि जे ओढे वाहत आहेत ना, नदी नाले वाहतात, त्यांना असं वाटायला लागलं की आमच्याकडे भरपूर काही आहे. पण 8 महिने ते सुकलेले होते हे त्यांना कळत नाहीये. मागचे दिवस मडक्यात पडले वांगे आणि दिवस पडले मागे, अशी एक म्हण आहे. माणसाला त्याचे दिवस आठवत नसले किंवा आठवण नसले तर त्याला भगवंत परत ती वेळ येऊ द्यायला कमी पडत नाही. कारण की जैसे केले कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपल्याला फक्त ते कळत नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या मुक्ती होती ज्याची प्रश्न. कोणी करे जीवन आपल्या घरी जगात करण्या नष्ट. सोड सोड माया सारे. सोड सोड माया सारी. आता भोगितो नंतर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. तैसे जाच कर्मा तैसे फळ देतो रेश्वर. भगवान श्री कृष्णांनी अनेक लीला केल्या, अनेक देवांचे गर्भहरण केले. इंद्रदेवाचं गर्भहरण केलं, ब्रह्मदेवाचं गर्भहरण केलं, राक्षसांची वध केले, गोकुळाला वाचवलं, वृंदावनाला वाचवलं, वृंदावनामध्ये गोमातेची सेवा केली, गौमातेला वाचवलं. परमार्थ कधी खोटा केला नाही आणि परमार्थ भगवंताने सुद्धा परमार्थ केला. अर्थातच गोमातेची सेवा केली आणि तिची सेवा करता करता ते इतके मोठे झाले की कधी त्यांना गोकुळ हे सोडावं लागणार आहे हे त्यांना कधी कळालंच नाही. कधी त्यांना आई आपल्या वडिलांचं छत्र सोडायचंय हे त्यांना कधी लवकर समजलंच नाही. दिवसामागून दिवस निघून गेले, वेळ निघून गेली. सूत शौनकांना
आता ती कथा सांगतायत भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला आणि तदनंतर देव ऋषी दानव या कधी कधी सर्वांच, पण एक वेळ अशी आली आता की आता हे गोकुळ सोडून जायचंय, वृंदावन सोडून जायचंय. सूत शौनक ऋषींना ही कथा सांगू लागतायत आणि अन्य ऋषी मुनींनी कृष्ण कथेच्या शुकदेव कृत वर्णन सांगत होते. शुकदेव म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाने केलेली रासलीला ही भागवत चरित्राचा परमोच्च शिखर आहे. पण पूर्ण ब्रह्माच्या ठाई पुरुष आणि प्रकृती एकरूप होतात याची ही रासलीलेचं प्रतीक आहे. पुरुष आणि प्रकृती जेव्हा एकत्र येतात त्याला एकरूप रासलीला म्हटल्या गेलंय. आपल्याला एक माहिती आहे की तो एक कृष्ण आहे, ती एक राधा आहे आणि त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. आणि आपण आता ह्या कलियुगामध्ये म्हणजे आताच्या परिस्थितीला या मर्त्य लोकांमध्ये जर आपण एखादं कपल पाहिलं किंवा एखादी जोडी पाहिली तर आपण सहजरित्या म्हणतो की काय राधा आणि कृष्णासारखं आहे. त्यांच्यामध्ये राधा कृष्णांच्या गुणासारखा एक कणभर सुद्धा गुण नसेल, कारण की ते शरीराच्या भौतिक आकर्षणामुळे झालेलं प्रेम आहे, वासनेच्या आकर्षणेमुळे झालेलं प्रेम आहे. जस्ट नॉट फॉर द लव्ह, बिकॉज अट्रॅक्शन ऑफ द बॉडी. ते फक्त अट्रॅक्शन आहे, बॉडीचं आकर्षकता आहे, त्याच्यावरती ट्रस्ट केला जाऊ शकत नाही, त्याच्यावरती विश्वास होऊ शकत नाही. 15-16 वर्षामध्ये याला शेंबूड पुसायची अक्कल नाही, याला प्रेम होतंय. हिला 2 वेण्या आई घालून देते आणि हिला कॉलेजमध्ये गेल्यानंतर ही 11वीत गेली आणि हिला प्रेम होतंय. प्रेमाचा अर्थ यांना माहित नाही. यांना प्रेमाचा अर्थ म्हणजे एवढंच कळतं, शरीराचा उपभोग घेणे. मग याच्यात यांना संस्कार देण्यासाठी चुकतं तरी कोण? यांनी भगवान श्री कृष्णांना आणि राधिका राणी यांना प्रेमाचं युगल स्वरूप तर मांडलं, पण कधी एकदा तरी मनाच्या भावनेच्या कोपऱ्यातून एकदा हाक मारली का? श्री राधा कृष्ण आवाज दिला का? नाही. जर ते प्रेम असतं समजा यांचं, तर यांच्या आयुष्यामध्ये यांनी मायबापांची इज्जत ठेवली असती. पळून जाऊन लग्न करणे किंवा लव्ह मॅरेज करणे या गोष्टींना ग्रंथांमध्ये कुठेही मोल दिलेलं नाही. आणि याच्यामुळे श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकात लिहिलेलं आहे की एक संकर्षण जात निर्माण होईल. संकर्षण जात, संकरित जात, माफ करा, संकरित जात. संकरित माहितीये का कशाला म्हणतात? तर संकरित म्हणजे माहितीये का? जर्सी गाय. आपल्या भारतीय गायीच्या नसलेचं गर्भामध्ये विशिष्ट प्रकारच्या एका प्राण्याचं बीजारोपण करणे आणि तिच्यापासून एक विशिष्ट प्रकारचं काळ्या पांढऱ्या रंगाचा प्राणी निर्माण करून त्याचं दूध पिणे. त्याच्या दुधामध्ये किती प्रमाणामध्ये विष आहे, हार्मोन्स बॅलन्स आहेत आणि ह्या हार्मोन्स बॅलन्स डिसअपॉइंट झालाय की या हार्मोन्स बॅलन्समुळे आजच्या मुली लवकरात लवकर मोठ्या होतात, वयात येतात. याचं कारण आहे की त्या दुधाच्या पिशवीवर मागे लिहिलेलं असतं A1 दूध, B1 दूध किंवा A2 B2 असं लिहिलेलं असतं. हे दूध जर्सी गाईचं आहे, साध्या गाईचं आहे की म्हशीचं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. आता विषय आहे इथे प्रेमाचा. ही संकरित जाते. भगवान श्री कृष्ण म्हणतायत की ज्यांनी आपलं खानदान, आपला परिवार, आपला समाज, आपला धर्म सोडून इतर कुठल्याही व्यक्तीशी विवाह जर केला, तर लग्न जर केलं, तर संकरित जात निर्माण होईल. जी अशी जात की जी मायबापांना मानणार नाही. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, हे जे लव्ह मॅरेज करताना यांच्या आयुष्यामध्ये पहिली मुलगीच देव जन्माला घालतो. तू पण बघ जरा, त्या आयुष्यात मुलगीचं दुःख सोडून जाण्याचं किती असते. मग यांना समजतं नाही आम्ही आमच्या मुलीला चांगले संस्कार देऊ, आम्ही आमच्या मुलीला खूप चांगल्या विद्यापीठात पाठवू. तू कितीही झकमार, काहीच फायदा होणार नाही, कारण की तू जे केलेलं आहे ते तुला भोगावंच लागणार आहे. मायबापांचं मन दुखवलंय, परिवाराचं मन दुखवलंय, भावा बहिणीची इज्जत ठेवलेली नाहीये. या अशा परिस्थितीमध्ये यांना असं वाटतं की आम्ही लव्ह मॅरेज केलंय, आम्ही लफडं केलंय आणि आम्ही सक्सेस झालोय. तुम्ही सक्सेस नाही झाले. तुमच्यासारखा दरिद्री या जगातच कोणी नाहीये. हे गीतेमधलं वाक्य, हे मी नाही बोलत आहे. श्रीमद भगवद्गीता कधीतरी आपल्या लेकरांना पहिला अध्याय वाचवून दाखवा. हा प्रश्न अर्जुन विचारतायत.
भगवान श्रीकृष्णांना की देवा एवढे सैनिक जर इथे मारले गेले तर यांच्या पत्न्या विधवा होतील, त्यांचं काय होईल? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की त्यांच्या पत्न्या दुसऱ्या पुरुषांवरती आकर्षित होतील आणि समाज सोडून, प्रांत, धर्म, आपलं कुळ गोत्र सोडून विवाह करतील आणि त्याच्यापासून एक संकरित जात निर्माण होईल, ती म्हणजे जर्सी गाईची जात. तुम्हाला असं वाटतं की आपण दूध पितोय, पण ते दूध काही कामाचं नाही. त्याच्यावर लिहिलेलं आहे की याच्यामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स होऊ शकतात. सिगरेटच्या पॉकेटावरती लिहिलेलं असतं टोबॅको क्युजेस कॅन्सर. दारूच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की फेफडे सडणार आहे, तरी सुद्धा घेतात. खूप लोक हे सोडतात, दारू गुटखा हे पाहून सोडतात. पण सोडतात कसं माहितीये का? जेव्हा त्याचे 4 टोकर घराच्या बाहेर निघतात ना, तेव्हा ते असे जिवंतपणे सोडत नाहीत. विषय आहे प्रेमाचा, आला संकरितेवरती, कारण की आपण ते समजून घेत नाही. रासलीला म्हणजे काही प्रेम शरीराचा उपभोग नाहीये. रास म्हणजे आपल्या प्रेमीसाठी राधाराणींनी आणि भगवान श्रीकृष्णांनी एकमेकांसाठी कितीतरी वर्ष वाट पाहिले. 16,108 लग्न केले, तरी सुद्धा तो तिच्यासाठी रडला, ती त्याच्यासाठी रडली आणि तो दुसरं कोणाचा तरी झाला. एक राधा त्या कृष्णासाठी रडली, एक मीरा त्या कृष्णाची झाली आणि तो कृष्ण त्या रुक्मिणीचा झाला. त्याला कधीच कोणाचं होता आलं नाही, तो सर्वांचा असून सुद्धा कोणाचा झाला नाही. तो कृष्ण कधी समजेल आम्हाला? कारण की आम्हाला प्रेम समजतं, पण ते फक्त शरीराच्या उपभोगाचं, वासनेचं, प्रेमाचं नाही. अट्रॅक्शन होतं आपल्याला, आणि हे काही प्रेम नसतं. म्हणून 9वी 10वीत गेले की यांना चांगले चांगले मोबाईल घेऊन द्याल ना. मोबाईल घेऊन द्याल का? मग लफडे करायला, फालतूचे स्टेटस ठेवायला, है ना? काळजी घ्या स्वतःची पण आणि यांची पण. आणि मुलींपेक्षा जास्त काळजी मुलांची घेणं गरजेची आहे मायबाप. का माहितीये का? कारण की त्या संस्कारहीन जरी झाल्या ना तर त्या कुळाचा विचार करतात. आपल्या मायबापांचा विचार करून त्या काही आपला पास्ट जो आहे, आपलं जे भूतकाळ निघून गेलाय ते त्या सोडून देतात, पण हे नाही सोडत. म्हणून यांना सांभाळा, यांना सांभाळण्याची गरज आहे. पुढे कृष्णाने कोणते पराक्रम केले आणि अक्रूरासह तो मथुरेत कसा गेला, त्यांनी अनेक असुरांना, कंसाला कसं मारलं, त्याची कथा मी आता सांगतो. एकदा काय झालं की सरस्वती नदीच्या तीरावरती नंदादी सर्व गोप हे शिवरात्रीच्या पर्वासाठी गेले आणि नदीत स्नान केलं आणि त्यांनी शंकरांचं स्मरण केलं. त्यांनी विचार केलाय की आता शंकराचं त्या सर्वांच्या, त्याच बलरामाच्या हातून नाश झालाय. फार सुंदर कथा आहे. आणि इथे भगवंताचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे मला माझं आयुष्य थाटामाटात जगण्यात आलंय ते मला मिळालंच पाहिजे. नंदबाबा आणि हे जेव्हा स्नान करतात तेव्हा त्यांना विशिष्ट प्रकारे तिथून नेण्यात येतं, पण कृष्ण त्यांना सुद्धा सोडवून आणतात. परीक्षिता, अरे कंसाची आज्ञा म्हणून अक्रूर हा गोकुळामध्ये आला आणि तो वाटेत रथात बसून मनोरथ करीत होता की आपण कृष्णाला कसं भेटू, त्याची चरण दंडवत कसे घालू, नंदाजवळ काय काय बोलायचं, गोपींची समजूत कशी घालायची, याचं चिंतन तो सतत करत होता. आणि कृष्णाचं आपल्यासारखं संसारमग्न माणसालाही दर्शन घडणार आहे, त्याच्याजवळ बोलायला मिळणार आहे, हे आपलं केवढं भाग्य, हा विचार अक्रूर काका करताय. कारण की अक्रूराला कंसाने पाठवलंय की तू कृष्णाला घेऊन ये. त्याला कळून चुकलंय की कृष्ण हा माझा भाचा आहे, कंसाचे उपकारच मानले पाहिजेत, पण मी कंसाचा दूत म्हणून जात आहे, तो मला शत्रू समजेल असं संभव आहे. पण कृष्ण सर्वज्ञ आहे आणि तो माझं मन ओळखेल, उगीच माझ्यावरती शंका घेणार नाही आणि घेण्याची गरजही नाही. मला कृष्णाचं दर्शन झालं की मी सर्व कर्म बंधन नष्ट होईल. आणि अशा प्रकारच्या विचारामध्ये अक्रूर काका रथात बसून ब्रजभूमीमध्ये आले आणि तेव्हा तर हीच ती गोविंदाच्या चरणांनी पावन झालेली पुण्यभूमी असं पाहून त्या रथातून उतरले आणि भावनेच्या अतिरेक होऊन त्या भूमीवरती, त्या ब्रजभूमीवरती, त्या वृंदावनामध्ये ते लोळू लागले की माझ्या कृष्णाची, माझ्या वसुदेवाची, विष्णू भगवंताचे चरण या भूमीवरती लागलेत. मी फार पुण्यवान आहे
की मला त्या भूमीमध्ये जायला भेटतंय, मला वृंदावनामध्ये जायला मिळालंय. आणि तिथली धूळ त्यांनी मस्तकी लावली. आणि जेव्हा पुढे तो नंदाच्या घरापर्यंत गेला तेव्हा डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. त्याला मार्गही धड दिसेना, कारण येणारे जाणारे गोप त्याची शुभ्र अश्वांची आणि सुंदर कोरीव काम केलेल्या रथाकडे पाहत होते. 7 गतीने चाललेला अश्व आणि अश्रुपात होत असलेले अक्रूर काका पाहता आणि पाहता कृष्ण कृष्ण असे आपणही आनंदाने म्हणून पुढे जाऊया. अक्रूरांनी गोदहन स्थानामध्ये जेव्हा पितांबरधारी कृष्ण आणि निलांबरधारी बलरामाला पाहिलं तेव्हा त्यांचं तर भानच राहिलं नाही. गोदोहन म्हणजे बलराम आणि कृष्ण हे पितांबर आणि निलांबर नावाचे वस्त्र घातलेले होते आणि ते दूध काढत होते, गोमातेचं दूध दोहन करत होते. आणि त्या ठिकाणी भगवंताचं ते स्मरण हरपण्याची वेळ आली. त्यांचे पुढे त्यांनी प्रणिपात केला, भगवंताला दंडवत प्रणाम केला आणि कृष्ण बलराम यांनी त्यांच्या प्रेमाने स्वागत केलं. नंदगृहात गेल्यावर आणि इतर कुशल बोलल्यावर अक्रूराने नंदाला म्हटलं की कंसाने यदुवंशांशी वैर धरलेला आहे बरं का. वसुदेवाला ज्या प्रकारे मारायचंय हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असं ते म्हणतात. कृष्ण हाच विष्णू आणि तोच कंसाचा काळ आहे हे नारदांनी कंसाला सांगितलं. पण महाराज, कंसाने अनेक असुर पाठवून तुमचा नाश करण्याचा प्रयत्न केला तर खरा, पण तो सफल झाला नाही. आणि आता तुम्हाला धनुष्य यागाच्या निमित्ताने मथुरेत बोलून मल्लाच्या हातून, मल्ल खेळणारे जे पहिलवान असतात ना त्यांच्या हातून मारावं असा त्याचा बेत आहे. सर्वांना कंसाने मोठ्या मानाने निमंत्रण दिलं आणि मी तुमच्या प्रेमातील म्हणून मला दूत म्हणून तुमच्याकडे पाठवलंय कृष्णा. अरे बलराम हसू लागले. नंदला आश्चर्य वाटलं की नंदबाबांना या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं की कृष्ण हा यशोदेचा पुत्र नसून देवकीचा पुत्र आहे. एका बापाचं मन गहीवरून आलेलं आहे. नंदाला अक्रूराच्या सांगण्यावरून स्पष्ट कळलं की सांगण्याच्या ओघात आकाशवाणी, नारदांचा निरोप इत्यादी सर्व सत्य गोष्ट काका अक्रूर यांनी सांगितल्या नंदबाबांना. यशोदेच्या हातामध्ये आरतीचं ताट होतं की मथुरेहून कोणीतरी आपल्या लेकराला बघण्यासाठी आलंय, त्याचा निरोप घेण्यासाठी आलाय. पण तिला हे नव्हतं माहिती की कदाचित तो त्याला घ्यायला आलेला आहे. यशोदेच्या हातातलं ताट खाली पडतंय आणि ती त्याच ठिकाणी मूर्छित होते, बेशुद्ध होते. माय आपल्या लेकराला कधीच सोडू शकत नाही. आणि इथे तो प्रसंग येतोय, त्या प्रसंगामध्ये ते म्हणतायत की यशोदे हा तुझा कृष्ण नाहीये. नंदा, अरे ज्याला तू आपलं मांडलंस ना हा तुझा कधीच नाहीये, हा भगवंत आहे. आणि या भगवंताला तू कसं आपलं मानतोय? हा देव आहे. या पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी आणि जन्म घेतला होता. नंदाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, अश्रू वाहू लागलेत. नंद बाबा कृष्णाकडे बघतायत, आपल्या लेकराकडे बघतायत. विचार येतोय मनामध्ये, कसं काय शक्य आहे? हे माझं लेकरू आहे आणि मी याला कसं सोडू शकतो? खरंच विचार येतोय मनामध्ये की माझ्या आयुष्यात ही घटना घडली तरी कशी. कृष्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कृष्ण रडू लागले. माझा बाप कधी जगलाच नाही का? जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीतच गेलं. बापाला वाटूनही कधी झोपताना कुशीत घेता नाही आलं का? खरंच माझा बाप कधी जगलाच नाही हो. का नाही जगला तो बाप? कारण की त्याने उन्हाचे चटके सहन केले. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लेकराला सुखाच्या भाकरीचा एक तुकडा मिळावा हा विचार त्याच्या मनात कुठेतरी गहिवरलेला होता. तो वसुदेव का कधी कुणाला दिसला नाही ही महत्वाची बाब आजपर्यंत कुणाला कळली नाही. आई माईचा सागर आहे, पण त्या सागराला जोडणारे किनारे हे बापाचे अंतरंग आत्मा आहे. आईने विद्या अध्ययनासाठी पाठवलं, शाळेत पाठवलं, कर्तव्य केलं. आईने मग पुढचं कर्तव्य अनेक प्रकारे पार पडलं. पण कामाच्या ओझ्याखाली इच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही, मी त्याला कधी बघितलंच नाही. का? प्रत्येक आनंदाला आईच्या चेहऱ्यावरती हसू पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो. पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही. का? कारण की माझा बाप कधी जगलाच नाही. कृष्ण हे विरह अग्नीमध्ये रडू लागलेत. माझ्या आजारपणामध्ये आई कायम माझ्या जवळ बसून होती.
मला काही झालं तर ती माझ्या जवळ होती, पण तिला मी विसरू शकलो नाही. पण बाहेर वैद्याला बोलून, बाहेर एका डॉक्टरला बोलून भेटण्यासाठी उपचार कसता करणारा, स्वतःची पगडी, स्वतःचं मुकुट त्याच्या पायावर ठेवणारा बाप कधी दिसलाच नाही. माझा बाप कधी जगलाच नाही. कारण की तो स्वतःसाठी नाही, तर तो आपल्या लेकरांसाठी जगतो. त्याला बाप म्हणतात. पुढच्या आयुष्यासाठी आईने केलेल्या प्रार्थना बघून हळवं झालं, मन भरून आलंय. पण बापानी 4 ठिकाणी टाकलेल्या शब्दांची किंमत कधी कळलीच नाही, कारण आयुष्यामध्ये बाप कधी ते करताना दिसलाच नाही. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. लग्न लावून सुखाने संसार कर म्हणणाऱ्या आईचं प्रेम आटलेलं कधीच जाणवलेलं नाही. पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पाणवलेल्या कळ्या जपून खर्चाचे हप्ते भरणारा बाप हा कधी दिसलाच नाही. खरंच, कारण माझा बाप कधी जगलाच नाही. उन्हाचे चटके सहन करणारा बाप ज्या दिवशी कळेल ना, ती वेळ फार महत्वाची असते. आयुष्यात आहे ना बाप, तोपर्यंत मिठी मारून घ्या मायबाप. कारण माहितीये का, एकदा जर बाप नावाचं पान आयुष्यातून फाटलं ना, तर पुन्हा त्याला जोडता येत नाही बरं का. मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी, मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी, मृत्यूनंतर सर्व संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही. खरंच कधी माझा बाप जगलाच नाही. ही कथा, ही व्यथा ते अक्रूरजी आणि कृष्णांच्या मनस्पर वेदना जाणून घेते. अक्रूरजी म्हणतात, अरे कृष्णा, हे तुझे मायबाप नाही आहेत, तुझे मायबाप देवकी आणि वसुदेव आहेत. योग मायेने वशीभूत झालेल्या कारणांमुळे तुला इथे भ्रमरासारखं राहावं लागलंय, भ्रमामध्ये टाकावं लागलंय नंद आणि यशोदेला. फार सुंदर ती लीला आहे महाराज. वसुदेवाचा पुत्र आहे यात संशय उरला नाही, पण नंदाचे वात्सल्य कमी झालं नाही. भगवंतानी आपल्या अवतार लीलेत आपल्याला एवढं मोठं कार्य दिलं, याचा त्याला आनंद वाटत होता. आई यशोदा ही मूर्छित झालेली होती, बेशुद्ध पडलेली होती. कृष्ण आणि बलरामांच्या अनुमतीने नंदानी गोकुळातील लोकांना आज्ञा दिली की दही, लोणी आदी उत्तम उत्तम पदार्थ कंसाला उपहार देण्यासाठी घ्या. गाड्या जुंपा, बैलगाड्या काढा आणि काही लोकांनी गायी वासरांची सुंदर अशी काळजी घेण्यासाठी इथे या वृंदावनामध्येच थांबा. मथुरेमध्ये फार मोठा उत्सव होणार आहे, मीही येणार. जास्तीत जास्त लोकांनी मथुरेत चलावं, कारण उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. अक्रूर आणि कृष्ण, बलराम मथुरेस जाण्यासाठी निघाले आणि ही वार्ता, ही जी बातमी होती, ही गोपींना कळाली. अतिशय दुःख झालं. राधाराणींना ही गोष्ट जेव्हा कळाली ना, तेव्हा विरह वेदनेच्या आगरीतून त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. आणि कृष्ण त्यांच्या अंतरंग मनामध्ये म्हणतात, मी नक्की येईल, मी परत येईल, मी परवाच्या दिवशी परत येईल बरं का. कृष्ण जे परवा गेले ते शेवटपर्यंत कधीच राधाराणींना भेटले नाही. पण राधा आणि कृष्ण कधी वेगळे नव्हतेच, कारण की एकाच शरीरातून निघालेले 2 आत्मा, एक मन म्हणजे राधा आणि कृष्ण. लग्न करण्यासाठी 2 शरीर लागतात, प्रेम करण्यासाठी एक मन लागतं, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. आपसांमध्ये नाना प्रकारच्या अक्रूरांच्या क्रूरपणाबद्दल बोलू लागल्या. काय हा अक्रूर ग, याचं नाव अक्रूर आहे ना, तसंच याचं क्रूरपणा हा जाणवून आला. कृष्णाच्या सहवासाचा लाभ घेणार, आता आम्हाला कृष्ण विसरणार, तो मुळीच असाच नव्हता. नित्य नव्या नव्या माणसांना वेळ लावतो आणि नवे नवे मित्र जमवतो. आम्ही गावंढळ मुली, आणि तो मथुरेत गेल्यावर आम्हाला कशाला विचारणार, तो राजा होईल. या अक्रूराला क्रूरच म्हटलं पाहिजे, कारण त्याचं नावच अक्रूर आहे. गोपी गोविंद दामोदर माधव असं मोठ्या मोठ्याने म्हणत रडू लागल्या. रात्रभर त्या रडत होत्या. राधाराणी एका कोपऱ्यात बसून फक्त आपल्या विलासित भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांचं ध्यान करताय. कधी मला भेटेल का माझा कृष्ण पुन्हा एकदा. कुठल्या तरी हृदयाच्या कोपऱ्यामध्ये एक आवाज निघतोय, कृष्ण कृष्ण. प्रभु आप एक बार जा रहे हो तो मिलके तो जाओ. आपने मुझे अब तक कितना बहुत बड़ी तकलीफ थी, आपने हमसे प्रेम किया है, परंतु आप कभी हमें छोड़कर नहीं गए. आज आप हमें छोड़कर जा रहे हो तो एक बार देख तो लो कि राधा कैसी है.
कृष्ण कह रहे हैं कि मैं तो एक बार मिल लूं, परंतु क्या मैं आपको देखकर फिर मथुरा नगरी में जा पाऊंगा? क्या मैं गौ माता की सेवा कर पाऊंगा? मैं आपके पास अगर यदि आ गया राधिके, तो मैं फिर वापस नहीं जा पाऊंगा, क्योंकि मुझसे आपके अश्रु, मैं बहुत बड़ा पापी हूँ, मैं आपका दोषी हूँ, क्योंकि मैंने आपकी आंखों में अश्रु लाए। ये प्रेम है कि अपने प्रेमी की आंखों में अश्रु भी ना देख पाए। ये वात्सल्यता होती है। राधा, अगर मैंने आपको, आपके अश्रुओं को देख लिया, तो मैं अपना कर्तव्य भूल जाऊंगा। कर्तव्य पथ पर मैं नहीं चल सकता। भूल जाने की कोशिश कभी ना करना। मेरी बंसुरी, मेरी बांसुरी सदैव आपके पास रहेगी। आप जब भी मुझे पुकारेंगी ना, तो मैं आपकी सेवा के लिए तत्पर आ जाऊंगा। राधा जी रो रही है, कहती कृष्ण एक बार मेरी जगह तो लेकर देखो, एक बार मेरी तरह बन के देखो, शायद तुम्हें मेरा दर्द समझ में आए। एक बार तो कृष्ण बन के देखो, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया। राधा यू रो रो कहे। किती सुंदर भाव आहे, किती वेदना आहेत त्या मनामध्ये, पण तरी सुद्धा कृष्णाने तत्पर आपला तो अक्रूरजींच्या जवळ जातोय। गोविंद दामोदर अरे माधवा असं मोठ्या मोठ्याने म्हणत त्या रडू लागल्या। त्या गोपिका रडतायत त्या कृष्णासाठी। आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी सकाळी रथ निघालाय। आंघोळ झाली, स्नानाधिक आटपून नंद यशोदा आई, यशोदा आईला भान आलंय, आपल्या लेकरासाठी तिने जेवण बनवलंय। आणि पुन्हा ती विचार करते की असं कसं, आज आता त्या गवडी वाड्यामध्ये, त्या राजवाड्यामध्ये ते पहिल्यासारखं सुख राहिलं नाही। कारण आता त्या नंदाच्या घरी जेव्हा एक वेळ होती की तो नंदवाडा जणू जसं काही सोन्याच्या महलाने, सोन्याने मढवलेला आहे, पण आज दुसऱ्या दिवशीची पहाट उमळल्यानंतर सुद्धा आज त्या नंदवाड्यामध्ये दीप प्रज्वलित झाला नाही का? कारण की त्या वाड्यातली ज्योतच निघून चालली आहे, तर वाडा कसं चमकणार? महाराज, अनेक गोपिका रथाच्या चाकाला हात धरून चालू लागल्या। जाऊ नको रे कन्हैया, जाऊ नको आम्हाला सोडून। कृष्णा, अरे तुझ्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे रे। आईकडे बघ, बाबांकडे बघ, ते तुझ्यासाठी रडत असतील ना, तू जाऊ नको ना कृष्णा। त्या गोपिका कृष्णाला म्हणतात की तू जर गेला ना, तर नंद आणि यशोदा हे जिवंतपणी मरून जातील। जिवंतपणी त्यांचे मृतदेह आम्हाला दिसतील रे। हे वृंदावन स्मशानभूमी होईल, ही गोकुळ स्मशानभूमी होईल। महाराज, परीक्षिता, अक्रूराचा रथ हा हळूहळू चालू लागला। सर्व गोपिकांना भगवान श्री हरिकृष्णांनी शेवटचं दर्शन दिलं, तेव्हा त्यांचं वय होतं 14.5 वर्ष। मायबापांना सोडून जावं लागलं। तुम्ही म्हणतात ना, आपण म्हणतो तो देव आहे, तो भगवंत आहे ना तो देव। कधीतरी विचारा ना एकदा, कृष्णा तू तुझ्या आई वडिलांना सोडलं तेव्हा तुला त्रास झाला होता का रे? तू राजाराणींवरती प्रेम करत होता, तुला त्यांना सोडावं लागलं तेव्हा तुला त्रास झाला होता का? तुला गोपिकांनी प्रेम शिकवलं, तू त्यांना का सोडलं? जोडी पुढे करून मागण्यापेक्षा एकदा त्याचं दुःख मागून बघा, मग कृष्ण कळेल की कृष्ण काय आहे। तोपर्यंत कृष्ण नाही कळणार। कृष्णच नाही, महादेवांना विचारा, रामाला विचारा, स्वतःच्या मायबापांना विचारा की आम्हाला जन्म देताना तुमची अवस्था काय होती? आनंद अश्रू होते की दुःखाचे अश्रू होते? दगडाच्या मूर्तीला पूजण्यापेक्षा घरातल्या जिवंत देवाला पूजा। जिवंत मायबापांना विचारा की तुमच्या आयुष्यात जेव्हा तुमचा ही फुलाची बाग फुलवली तेव्हा तुम्हाला किती आनंद होता आणि आज किती आनंद आहे। मायबाप कितीही जरी म्हातारे झाली तरी त्यांच्यासाठी त्यांची लेकरं ही लहानच असतात, पण हे फार उशिरा कळतं जेव्हा बाप नावाचं पान आयुष्यातून फाटून जातं। वेदना कळत नाहीत मायबापांच्या, त्या तेव्हाच कळतात जेव्हा ते स्वतः माय आणि बाप होतात, तेव्हा कळतं की आई वडील काय। कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेत की मला गोमातेची सेवा जमणार नाही, काही दिवसांसाठी का होईना। महाराज परीक्षित म्हणतायत, परीक्षिता, अक्रूरांचा रथ हा यमुनेजवळ आला
आणि यमुनेत स्नान करण्यासाठी अक्रूर हे ब्रह्मादिक नावाच्या तीर्थावर, ब्रह्म हृदय नावाच्या तीर्थावर आले. कृष्ण आणि बलराम रथात बसले होते आणि मागेही बैलगाड्यांमध्ये गोपिका जे गोप होते ना, ग्वाल, ते येत होते. स्नान करताना त्या भागवत भक्तांनी यमुनेत उडी मारली आणि तो पाण्यात त्याला रथात बसलेला कृष्ण आणि बलराम दिसू लागले. अक्रूर काका यमुनेमध्ये स्नान करायला गेले आणि त्या यमुना नदीच्या आतमध्ये पात्रामध्ये कृष्ण आणि बलराम त्यांना दिसू लागले. त्यांना शंका आली, मनामध्ये विचार आले की रथातून दोघं पाण्यात कसे केव्हा आले, कधी आले. आणि ते रथात पुन्हा बुडी मारून पाहता तर साक्षात शेषशय्यावरती नारायण यमुनेच्या जाळ्यातच अगदी त्याला दर्शन झालंय अक्रूर काकांना. ते दिव्य रूपातून अंतर्ध्यान पावले आणि लगबगीने अनहिक उरकून अक्रूर पुन्हा रथात चढला आणि कृष्ण गालातील गालात हसत होते. किशोर वय, कुरडे केस, मुद्दाम ठाकठीक केलेल्या मोर पिसांचा तो मुकुट, पितांबर जळजळतय. किती सुंदर पिवळा पितांबर नेसलेला आहे, किती सुंदर आहे महाराज भगवंताचा पितांबर. ये हो विठ्ठले माझे मावली, 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 विठ्ठलावरी करा, विठ्ठलावरी करा ठेवून वाट मी पाहे, ठेवून वाट मी पाहे, ये हो विठ्ठले माझे मावली, ये हो विठ्ठले माझे मावली. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला, ये हो विठ्ठले माझे मावली, ये हो विठ्ठले माझे मावली, ये हो विठ्ठले माझे मावली, ये हो विठ्ठले माझे मावली. भगवंतांनी अक्रूर काकांना दर्शन दिलं. मुकुट झळकतंय, पिवळा पितांबर आहे, अंगावर रत्न, मोती, सुवर्ण यांचे दागिने घातलेले आहेत आणि लाल लाल हसऱ्या ओठातून कुंदर दान चमकत आहे. जणू कुंदर दन म्हणजे त्यांचे दात चमकत आहेत. असे श्याम सुंदर बालकृष्णांच्या हातामध्ये हात गुंफून त्यावर बसलेले होते आणि हसत हसत ते अक्रूराला म्हणले, काका तुम्ही पृथ्वी, जल, वायू, आकाश यात एखाद्या नवलच वस्तू पाहिली आहे की काय. मनात विचार करताय, हास्य मुद्रा आहे आणि म्हणतायत, काका तुम्ही काहीतरी नवीन बघितलं का. अक्रूर काकांना म्हणताय. अक्रूर म्हणाले, भगवंता, अरे कृष्णा, जे जे काही अद्भुत म्हणून जगात आहे ना, ते तूच आहे आणि तुझंच आहे. तुला मी पाहिल्यावर आणखी आश्चर्यकारक ते काय राहिलं पाहिजे. या जगात तुझ्यासारखं दुसरं काहीच नाही. कृष्ण आणि बलराम दोघंही हसू लागले. अक्रूर काकांना आनंदाने हसू आलं आणि ते म्हणतायत, त्यांचे आष्ट सात्विक भाव जागृत होऊन ते गदगदत कंठाने म्हणाले की प्रभू, माझे डोळे उघडलेत तुम्ही. आता थट्टा पुरे, मजाक मस्करी नको. तुम्ही जग चालक आहात, जगाचे मालक आहात. मला तुम्ही आपलं म्हटलं आहे ना. मग मथुरा नगरीत रथ बैलगाड्या जाईत सूर्य पश्चिमेकडे पुरत आहे, मावळलेला आहे.
कृष्ण म्हणाले, काका तुम्ही रथ घेऊन पुढे व्हा, आम्ही इथे उतरतो, नगरीची शोभा पाहतो, आम्ही येतो. काका म्हणतायत, आहा खूप छान प्रभू, तुमच्याशिवाय मी एकटा कंसापुढे जाणार नाही. तुम्ही सगळेच जणांचे, अगदी सगळे जे आहात ना, सर्व लेकरं आहात ना, माझ्या घरी चला. नको. कृष्ण म्हणाले, आम्ही दोघं फक्त तुमच्या घरी आधी येतो, त्या कंसाचा आम्ही वध करतो आणि मग गोकुळातल्या लोकांच्या हौसेप्रमाणे काय विचार असेल तो आम्ही नक्कीच करू. बरं. अक्रूर कसे बसे म्हणाले आणि त्यांनी आपल्या घरी दोघांना नेलं. बाकीचे लोक हळूहळू त्या बैलगाडीतून मागे येत होते आणि कंसाकडे जाऊन त्यानंतर अक्रूर म्हणाला की, कंसराज, हा जो कंस होता भगवान श्रीकृष्णांचे मामा, त्यांच्या निरोपाप्रमाणे मी नंदाला आणि कृष्णाला बलरामांना धनुष्य याग पाहण्याच्या निमित्ताने बोलवून आणलं आणि मित्र कार्य म्हणून मी हे केलं आहे. आता ते प्रथम मथुरा नगरीचं वैभव पाहतील. कंसाला एकीकडे आनंद झाला आणि तर एकीकडे भय वाटलं. आकाशवाणीने उच्चारलेला गंभीर सूचना त्याच्या अंतरंगामध्ये काळाचं रूप घेऊन ती पिळवळून टाकत होती की, कंसा, तुझ्या बहिणीचं आठवं लेकरू जे होईल तेच तुझ्या मृत्यूचं कारण होईल. आणि जरी त्याने सर्व उत्सवाची आणि मल्लयुद्धांचा सिद्धांत केली होती तरी काहीतरी घडलं आणि आपलं मरण ओढवलं याची भीती त्याच्या मनात होती कंसाच्या. कारण चोरी केलेल्या चोराच्या मनामध्ये चांदणं हे लगेच दिसून येतं, त्याने चूक केलेली हे लगेच ओळखता येतं. अक्रूराने त्याला इतर पुष्कळ काही कथा सांगितल्या. कृष्ण आला आहे हे एक सत्य मनावर जबरदस्त भार पडणार होतं आणि अक्रूर केव्हा परत गेला इकडे त्या बलाढ्य विमनस्क राजाचं लक्षही नव्हतं. दुसऱ्या दिवशी मथुरेचं वैभव पाहण्यासाठी कृष्ण आणि बलराम यांनी गोप बाल नंद इतर गोपांसह प्रारंभ केला. उंच उंच गोपुरे, घरांची सुंदर सुंदर महाद्वारे, तोरण, तटाच्या भिंती, भोवतीचे खंदके, उद्यान, उपवन, चौक, त्रिवाठे, श्रीमंती, वृष्ण कुलीनांचे राजवाडे, सभाभुवने, बाग, चबुतरे आणि सौधातील सुंदर रत्न खचित ग्रह म्हणजे घर, पडलेले मधुर भाषी पक्षी, घरोघरी केलेल्या पालव्यांची शोभा आणि द्वाराजवळ ठेवलेल्या दुधाचे दह्याचे कलश. ते बघतायत की मथुरा नगरी एवढी संपन्न आहे तरी कंस असा का वागतोय. जेव्हा ते नगरीत फिरू लागले तेव्हा मथुरेतील स्त्रियांचा त्या श्याम सुंदराचं दर्शन घेण्यासाठी एक लगबग उडाली, धांदल उडालेली आहे. हातातलं काम टाकून त्यांनी खिडकीत दारात सौंदर्य वरती मार्गावरती येऊन पाहतायत. काय सुंदर वस्त्र आहे, काय सुंदर डोळे, काय सुंदर याचे कान, काय सुंदर याची चाल, काय सुंदर याचे ओठ आहेत, किती सुंदर याचा वर्ण आहे, किती सुंदर याचा रंग आहे. त्याच्या गुणांचं वर्णन करताय आणि नंतर म्हणतात याच्या सोबत याचा श्यामल वर्णाचा भाऊ हा किती सुंदर आहे, हा कोण आहे, इतकं सुंदर वर्णन करतात. आणि अशा रीतीने पुरुषजनांना आनंद होत देत देत ते आता हळूहळू पुढे निघाले. आणि महाराज आता ते पुढे जाताना मार्गाने चाललेल्या एका धोब्याला पाहिलं आणि बरोबरच त्यांचे सेवक होते. त्यांनी त्या धोब्याला म्हटलं की, अरे आम्हाला नगरीमध्ये इथे शोभून दिसतील असे चांगले कपडे नाहीत, या नगरीमध्ये आम्हाला यायचंय तर आम्हाला चांगले कपडे हवे बरं का, आमच्या अंगाला येतील असे कपडे दे, म्हणजे आम्ही ते परिधान करून कंसाच्या नगरीमध्ये जाऊ शकतो. कपड्यांचे योग्य धनी आहे तू असा विचार दिसतोय आम्हाला, तू जर कपडे दिलेस तर तुझं कल्याण होईल. कृष्ण जे म्हणाला ते ईश्वर त्या नात्याने धोबी जे समजला ते मनुष्य या रूपात तो कंसाचा धोबी धनप्रमाणेच उद्धट. जसा मालक तसा नोकर, मालकच याचा उद्धट आहे तर नोकरही तसाच असणार आहे. हा धोबी होता कृष्णाचा, आपला कंसाचा. तो कृष्णाला म्हणाला की तुम्ही डोंगरी गवळी तुम्ही कधी असले कपडे पाहिलेत तरी होते का. डोंगरी गवळी म्हणजे डोंगरात राहणारे, तुम्ही डोंगरी गवळी आहात, तुम्ही कधी असे कपडे पाहिलेत का. गवळ्याचं पोर तू, तुला काय रे कसली लाज. तो धोबी म्हणतोय देवाला, जा जा मोठे आले ऐट दाखवणारे म्हणे कपडे दे, आता तर तुला राजधानीवर डोळा ठेवायची इच्छा दिसते, जा पुढे. भगवंताला फटकारून लावलं त्यांनी आणि नाहीतर फुकट बंदीत पडशील.
म्हणजे तुला जेलमध्ये जावं लागेल. उद्धटपणा करत बहुतेक जीव जाण्याचीच गोष्ट बोलत होता असं त्यांनी समजलं. धोब्याचा हा उर्मट्ट भाषण ऐकून कृष्णांना रागाने एक मुष्टी प्रहार केला. त्याचं मुस्काटच फोडलं आणि एका मुष्टीमध्ये त्याचं मस्तकच धडावेगळं केलं. एवढा मोठा बलाढ्य धोबी दिवसभर कपडे धुवून त्यांनी त्याचे शरीर यष्टत्वता बनवलेली. धोब्याची कामगिरी भिवून तो जो धोब्यासोबत जो नोकर होता तो कपड्याचं गोठोडं तिथंच टाकलं आणि पळून गेला. कृष्ण आणि बलरामांनी त्यानंतर त्या गठुड्यातून चांगली वस्त्र काढली आणि दोघांनी ती परिधान केली. काही गोप बालकांना दिली आणि तिथून पुढे गेले. त्यांनी एक शिंपी भेटला. त्याने मात्र सर्व कपडे जे ढिले होते ते नीट त्यांना शिवून दिले. परीक्षिता, सर्वांना शोभतील असे कपडे मिळाले आणि त्यामुळे प्रसन्न होऊन कृष्णाने शिंप्याला महासिद्धी प्रदान केली. पूर्ण ऐहिक वैभव दिलं आणि सारूप्य मोक्षही दिलं. म्हणून हा जो विशिष्ट प्रकार आपण म्हणतो ना, हा जो शिंपी आहे ना, याला भगवान श्री कृष्णांचा आशीर्वाद आहे. सुदामा नावाचा कंसाचा माळी होता आणि त्याने कृष्णाचं स्वागत केलं. सर्वांसाठी फुलांच्या माळा दिल्या. कृष्णाने त्याला नंतर भक्तीची आणि सर्वभूत दयेचं आणि भक्तीशी मैत्री राखण्याचं वर प्रदान केलं. पुढे भगवंत येतात आणि कुब्जा नावाची एक कुबडी असलेली सुगंध लेप तयार करणारी कंसाची दासी होती. त्यांना ती वाटेत भेटली आणि त्यांनी तिची चौकशी केली आणि अंगाला लावण्याचं ते सुगंधी लेप तिच्या जवळ होता. ते स्वतःसाठी मागितला. तिचं मन या दोघं अत्यंत सुंदर सुकुमारांवरती अनुरक्त झालं आणि तिने कंसासाठी नेण्याचा जो लेप होता, चंदनाची जी उटी होती, त्यांनी दिली. आणि त्यावेळी कृष्णाने प्रसन्न होऊन आपल्या पायाने तिचे दोन्ही अंगठे दाबून एका हाताने तिची हनुवटी ओढून तिचं कुबड नाहीसं केलं आणि तिला सरळ अशी उभी केली आणि तिची एक सुंदर अप्सरेसारखी तरुणी बनवली. अतिशय सुंदर ती दिसू लागली आणि तिने कृष्णाला आपल्या घरी बोलवलं. पण त्याने गोड बोलून मग येईन, हा मी नक्की येईल तुझ्या घरी असं सांगून त्याची समजूत काढली आणि सर्वजण पुढे निघून गेले. लोकांना मार्ग विचारत ते चालले आणि लोकांनी त्यांच्या अनेक प्रकारचे सत्कार केले. धनुष्य यागाच्या स्थानी जिथे तो धनुष्य ठेवलेला होता त्या यज्ञाच्या ठिकाणी ते विचारत सर्वजण तिथे आले आणि तिथे एक प्रचंड रांगीत धनुष्य होता. सुंदर असा तो रंगीत ठेवलेला धनुष्य त्या ठिकाणी होता आणि ते अतिशय अवजड. त्याचे रक्षण करायला पुष्कळ असे सैनिक होते आणि पाहता पाहता कृष्णाने सैनिकांच्या मधून पुढे घुसले आणि अडवणार इतक्यात त्यांनी तो धनुष्य उचलला. त्याला दोरी बांधणार, त्याला वाकवलं तर काय आश्चर्य की धनुष्याचे काडकन 2 तुकडे झाले आणि तो त्या ठिकाणी मोडून पडला. तत्काळ त्या धनुष्याची हर्षध्वनी, भयध्वनी असे दोन्ही ध्वनी उठले आणि सैनिक कृष्णावर धावून आले. पण धनुष्याच्या मोडक्या दंडानेच कृष्णाने त्यांना जोडून काढलं आणि आणखी काही सैनिक त्याला जेव्हा मारायला आले त्यांनीही कृष्णांना चाप दंडानेच मारून काढलं. त्याच्या पराक्रमाने मथुरा नगरीतील लोकांना वाटलं की हा नक्की कंसाचा काळ आहे. हे पराक्रम करणं माणसाला शक्य नाही, कारण की जो धनुष्य होता तो साक्षात भगवान शिवांचा होता. सर्वजण घरी परत आले, पण कंसाला कुठली झोप लागते? धनुष्य भंग केला आहे. कित्येक सैनिकांनी मारलं, कित्येक सैनिकांना मारलं. कृष्ण लहान वयाचा खरा पण अलौकिक शक्तीचा मालक आहे, अलौकिक शक्ती संपन्न आहे. सारं वृत्त कंसाला घटकेला कळत होतं. धोब्याला मारलं, एका फटक्यामध्ये धोब्याचा जीव घेतला. अनेक प्रकार कंसाच्या मनात हुरहुर दाटून आली आहे. अर्धवट डोळ्याला डोळा लागे तेवढ्यात भयंकर स्वप्न पडतंय. त्यांनी त्याच रात्री अशीच गेली आणि दुसऱ्या दिवसाच्या सकाळी मल्लयुद्धाची मोठी दंगल भरवलेली होती. समारंभाला नागरिकांची गर्दी जमलेली आहे आणि त्यामध्ये त्याचे असंख्य मल्लवान जे पहिलवान होते, या सगळ्या पहिलवानांना भगवान श्री कृष्णांनी अगदी एकेका मुष्टिका प्रहारामध्ये वीर, वत्स, शांत या सगळ्यांना मरण पावलंय. तिथे एक हत्ती होता, त्या हत्तीला सुद्धा मल्लयुद्धामध्ये मारलंय. आणि महाराज असे एक नाही तर अनेक सहस्त्र मल्ल म्हणजे पहिलवान भगवंतांनी त्यांना तिथे मारलं. आणि चपळ हालचाली होत होत्या. थोड्याच वेळात मुष्टिका रक्त ओकल्या आणि निश्चिंत पडलेल्या त्या तिथे त्या कंसाचा एक दास होता चाणूर, त्या चाणूराला सुद्धा भगवंतांनी मारलं. कृष्णाने त्याच्या डोक्यावर एक मुष्टिका प्रहार केला आणि त्याच ठिकाणी त्याला गतप्राण केलेले.
त्यांची जागा आली आणि महाराज बघता बघता कंसाला या गोष्टीचा राग येतोय आणि त्यांची जाग तोषल व कुट या जबरदस्त मल्लांनी घेतली. आता हे दोन नवीन मल्ल तिथे आले, म्हणजे पहिलवान आलेत आणि यांनी ही जागा घेतली आणि त्यांनी ही दोघांना यमसदनास पाठवलंय. भगवान श्रीकृष्णांनी या दोघांना सुद्धा मारलं. बोंबा मारीत मारीत बाकीचे मल्ल जे तिथून पळाले ते मंडपाच्या बाहेर निघून गेले. सर्वत्र एकच गल्लत झालाय की गोपबाल जग सोडून आता उठले आणि त्यांनी आखाड्यात उड्या मारलेल्या आहेत सगळ्या गोपबालांनी आणि दोघांनी डोक्यावर घेऊन जयघोष केला. पण मंडपातल्या यदूंच्या बाजूचे लोक कृष्णाचे पराक्रम पाहून हर्षभरीत झालेले आहेत. लोकही आरोड्या करू लागलेत. कंस एकदम उठला आणि गरजत आज्ञा देऊ लागला, पकडा याला, याला बांधा, या नंदाला तत्काळ कैद करा, या नंदाला जेलमध्ये टाका, ठार मारा आणि त्या पोरांना सुद्धा मारा. सैनिकांनो पाहता काय, पण त्यांनी जसा आदेश अंमलात येण्यापूर्वीच कृष्ण आणि बलराम यांनी धाड धाड उड्या मारल्या आणि कंसाच्या सिंहासनासमोर झेप घेतली. डोळ्याची पात लावते न लावते तोच कृष्णाने कंसावर झडप घातली आणि तेवढ्यात खडग सरसावून कंस सपाईने वार करू लागला. पण कंसाने इतक्या वेगाने कृष्णांवर कंसाने झडप घातली की त्याला सिंहासनावरून खाली पाडलं आणि त्यामुळे कंसाचा मुकुट हवेत उडालेला आहे. खडग खन्न दिशा त्या भूमीवरती आपटलं आणि कृष्णाने त्याचे केस धरले आणि त्याला आठवण करून दिली की माझ्या आईचे सुद्धा तू केस अशाच प्रकारे धरले होते, माझ्या आईच्या सुद्धा केसांना अशाच प्रकारे ही सडा मारला होता. सिंहासनावरून त्याला खाली आदळलं आणि झटक्यात त्याच्या उरावर बसून त्याला वज्रमुष्टीचा तडाख्याने सांगितलंय, हा पहिला वज्रकापुष्टीचा मार माझ्या आईला त्रास दिला म्हणून कंसाला दिला आणि दुसरा वज्रकापुष्टीचा मार करतोय म्हणतोय माझ्या आईचे जन्माला आलेल्या लेकरांना दूध सुद्धा पिऊ दिले नाही, त्या लेकरांसाठी ही एक वज्रमुष्टी. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये ज्यावेळेस त्याच्या छातीवरती मार मारला त्यावेळेस तो गतप्राण झाला आणि त्याच्या शरीरातून जी तेजपुंज एक ज्योती निघाली ती पुनश्च भगवंतांच्या शरीराची गरमी ऊर्जा त्यांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली. सर्व देवी देवता हे भगवंताचं नारायण नामाचं नाम संकीर्तन करताय आणि नाम संकीर्तन करता करता त्यांनी आपल्या भगवान श्री कृष्णांना शांत केलं आणि भगवान श्री कृष्ण यांनी सर्व गोप बाल यांना विश्वरूपाचं तिथे दर्शन दाखवलंय आणि नारायण नाम संकीर्तनाचा ते जाप करतायत. हॅलो 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 जय 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 नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण नारायण
भगवंतांचं नामस्मरण करू लागले आणि त्या ठिकाणी सर्वस्व सुटले. आता मथुरेमध्ये कंसाचं राज्य नाही तर प्रेमाचं राज्य आहे आणि इथे भगवान श्री कृष्ण यांनी सर्वस्व सोडलंय. आणि एकदा असंच विचार मनात आला की पुढचं आयुष्य कसं असेल, काय झालं, या घटना सांगत न कळत दिवसामागून दिवस निघून गेले. आणि पुढे कथा येते ती म्हणजे सूत जी कथा सांगतायत आणि त्या कथेच्या माध्यमातून त्यांनी रुक्मिणी स्वयंवराची अर्थातच भगवान श्री कृष्ण यांच्या लग्नाची ती कथा मला तुम्ही सांगा असं ते म्हणतात. मला तो विवाह किती सुंदर पद्धतीने पार पडला असं ते म्हणू लागलेत. शुकदेव म्हणाले, परीक्षिता, अनर्थ देशाचा राजा रैवत याची कन्या बलरामाला दिली, बलराऊंना दिली. तिचं नाव होतं रेवती, बलरामाची पत्नी. कृष्णाने विदर्भ देशाचा राजा भीष्मक, काय नाव होतं, भीष्मक, यांची कन्या रुक्मिणी हिचं हरण करून तिच्याशी विवाह केला. आणि त्यावेळी जरासंध, शिशुपाल, शाल्व यांचा त्यांनी युद्धामध्ये पराभव केला. आणि ती गोष्ट, ती कथा मी तुला सांगतोय. भीष्मक राजाला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाली असे 5 पुत्र होते, 5 मुलं होते आणि एक कन्या होती. तिचं नाव होतं रुक्मिणी. तिचं नाव होतं रुक्मिणी. ही एक कन्या, रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करावा असा रुक्मीचा बेत म्हणजे मोठ्या भावाचा असा विचार होता की शिशुपालाशी तिचं लग्न व्हावं. पण शिशुपाल हा चुकीच्या दैत्याच्या रूपातून अवतार आलेला होता. ते तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ऐकलं. रुक्मिणीने श्रीकृष्णांचे पराक्रम ऐकलेले होते आणि त्यामुळे तिने त्यांना मनाने आपला पती मानलेलं होतं. कृष्णानेही रुक्मिणी मातेचं सौंदर्य, शील, सद्गुण यांची प्रशंसा अनेकांच्या तोंडून ऐकली होती आणि त्यामुळे त्यांनीही रुक्मिणी हिचं गुणाने आपलं अनुरूप त्यांना पत्नी मानलेलं होतं. असं ठरवलं की आता हिलाच पत्नी करायचंय. रुक्मिणीचे इतर बंधू म्हणजे इतर भाऊ आपल्या बहिणीला कृष्ण हाच योग्य पती आहे असं मानत होते. पण एकटा रुक्मी म्हणजे मोठा भाऊ तिच्या मनाविरुद्ध शिशुपालाला ती देण्याचा विचार करत होता आणि त्याचा बेत ऐकून रुक्मिणी फार उदास झाली. आपल्या विश्वासातील एक ब्राह्मणाजवळ तिने एक सुंदर असं मनातली व्यथा बोलून दाखवली आणि काकुळातील यावून तिला ती म्हणाली की विप्रश्रेष्ठ ब्राह्मणा, हे भगवान, श्रीकृष्णाला मी मनाने वरलेलं आहे, ते माझे पती आहेत, माझा भाऊ मात्र माझं ऐकत नाहीये. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी एक पत्र लिहिलं, रुक्मिणी मातेने एक पत्र लिहिलं. आता या भवाना मेसेज करतात, हमने सनम को खत लिखा, खत में लिखा, है ना, ये तू. मागच्या बाजूने खिडकी उघडी आहे, मायबाप पुढच्या घरात झोपलेले, बरोबर की नाही? मला सांगा, या अशा परिस्थितीमध्ये जीवन जगणं, ते दिवे उचलून घ्या म्हणजे कोणाला त्रास नाही होणार, एका ठिकाणी गोळा करा. या अशा परिस्थितीमध्ये चाललेल्या परंपरेला, संसाराला कस काय आपलं करता येईल? ती रुक्मिणी माता होती की जिने आपलं आयुष्य भगवान श्रीकृष्णांसाठी घालवलं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. चैदी देशाचा दृष्टमती राजा आहे, त्याच्या सोबत माझा विवाह करून टाकणार आहे, असं काही होण्यापेक्षा जीव द्यावा भगवंता. रुक्मिणी माता म्हणते, कुठे वीर शिरोमणी त्रिभुवन सुंदर श्याम मनोहर श्याम कृष्ण, आणि कुठे हा शिशुपाल. पण मी काय करू, मला कोणी सहाय्य करता नाहीये. कृष्णाला हे कोण कळवणार? आणि त्याला कळलं तर तो वायुवेगाने येईल आणि मला या हितशत्रूपासून सोडवेल. दादानी तर मला जवळजवळ बंदिस्त केलेलं आहे आणि माझी हाक कृष्णापर्यंत पोहोचवणार तरी कशी? आपण कराल का मला मदत? कराल ना? अशी अंतर्मनातली हाक ती त्या ब्राह्मण देवाला सांगते. ते पत्र पाठवते.
माझा निरोप तुम्ही सांगाल ना त्याला. आपण कुठेही जाऊ शकता, विदर्भापासून द्वारका फार दूर आहे, पण आपली सगळी व्यवस्था मी करते आणि गुप्तपणे जाऊन त्या द्वारकाधीशाला माझा संदेश द्या. माझ्यासाठी कराल ना हे काम. ती पत्नी जी भगवान श्री हरिकृष्णांना मनापासून वरून घेतलेलं आहे, आई रुक्मिणी माता. आणि त्या ब्राह्मणाने वात्सल्याने ते मान्य केलं आणि रुक्मिणी मातेने एक पत्र त्यांच्याजवळ दिलं आणि दक्षिणेने विदर्भ देश सोडून ते दोघं शीघ्र गतीने दूरचा प्रवासासाठी निघाले. द्वारकेला गेले आणि तिथे द्वारपालांनी त्याला कृष्णाकडे नेलं आणि त्याला पाहताच ते सुवर्ण सिंहासनावरून उठले. भगवान श्री हरिकृष्ण उठले आणि त्यांनी त्या थकलेल्या पाहताच ते श्रमलेल्या ब्राह्मणाचं स्वागत केलंय. श्रीकृष्ण परमात्मा हे ब्राह्मणांचा नेहमी आदर स्वागत करताय, पूजन करताय आणि त्यांना तो फार मानतोय. भगवान श्री हरिकृष्ण श्री हरिकृष्णांच्या सांगण्यावरून श्रम परिहार केल्यानंतर ब्राह्मणांनी श्रीकृष्णाला रुक्मिणी मातेचा संदेश सांगितला आणि तो म्हणाला की भगवान, भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिने मला आपल्याकडे पाठवले बरं का. असं मी ऐकतो की ती अत्यंत सद्गुणी आहे आणि अद्वितीय सौंदर्यवती पण आहे. तिने आपल्याला का पाठवलं आहे द्वारकाधीश? मी तिचा संदेश लेखाचा आणलेला आहे, मी तिने दिलेला संदेश आणलेला आहे, तुम्ही ऐका. तिने आपल्याला पाठवलेलं पत्र आहे. त्या विप्राने त्या ब्राह्मणाने आपल्या जवळ लपवून ठेवलेलं पत्र काढलं आणि कृष्णाच्या हाती दिलं. कृष्ण पत्र वाचू लागले. त्या पत्रात लिहिलेलं आहे की प्रियकरा भगवंता, तुम्हाला दंडवत प्रणाम असो. आपल्या गुणांचं वर्णन माझ्या कानी पडलं, तिथून ते हृदयात उतरले आणि त्यांनी माझ्या जन्मजन्मीचे पाप नष्ट होतील, ताप संताप नावेल आणि हे प्राणेश्वरा, तुम्हाला ज्यांनी पाहिलं असेल त्यांचे चारी पुरुषार्थ पूर्ण झालेले असतील. अजूनपर्यंत मी त्या सौंदर्याचं वर्णन ऐकलेलं आहे, तरी तेवढ्याच लाजेने संकोच सोडून माझं मन अचित्त आपल्याकडे धावत आहे. हे प्रियतमा, मी आपल्याला पती म्हणून वरलेला आहे, आत्मसमर्पण केलं आहे. आपण इथे यावं आणि माझं पाणी ग्रहण करावं. सिंहाचा वाटा कोल्ह्याने पळवावा तसा हा शिशुपाल मला पळवून नेईल. मला भीती वाटते. मी जन्मोजन्मी काही पुण्याई केली असेल तर आपण प्रसन्न व्हाल आणि मला हे नाथ, मी सर्वस्व तुमचीच आहे. ज्या दिवशी माझा विवाह जबरदस्तीने त्या शिशुपालाशी होणार आहे त्याच्या आजच्या दिवशी गुप्तपणे या नगरीत या आणि शिशुपाल व जरासंधाच्या सैन्याचा निपात करावा आणि वीरांसारखं मला त्यांच्या डोळ्याभोवती डोळ्यात देखत पळवून न्यावं. मी अंतपुरात कोंडलेली आपण असे कसे मला नेणार? याला युक्ती आहे की आमच्या घराण्याचा कुळाचार असा की लग्नाच्या आजच्या दिवशी वधूने नगरीच्या बाहेर आई भगवती पार्वतीच्या दर्शनासाठी जायचं असतं आणि त्यावेळी आपण वेळ साधून मला तिथे घेऊन तिथून निघून जावं. आपल्या चरणांची धूल मला प्राप्त होणार नसेल तर मी अन्न त्याग करून पाणी सोडेल. भगवंता, मी माझा जीव देईल, पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि आपली होईन. हे देवा, हे हृदयेश्वरा, या रुक्मिणीचे अंत आता तुम्ही पाहू नका. देवा, अंत नका पाहू आता. ब्राह्मणाने कृष्णाकडे पाहिलं आणि पत्र वाचून कृष्णाच्या मुद्रेवर कोणता भाव उमटला हे त्याला लक्षात आलंय. कृष्ण म्हणाला, आनंद आहे, आनंद आहे. मी पण इच्छित होतो. माझंही मन विदर्भाची कन्या, विदर्भाची राजकुमारीकडे गेलेलं आहे. मला रात्री झोपेत सुद्धा झोप येईना अशी झाली आहे. रुक्मिणीचा माझ्याशी विवाह होऊ न देण्याचा चंग बेधलेला आहे. आणि महाराज, मला लाकडावर लाकूड घासून अरण्य पेटतं तसं ही उन्मत्त क्षत्रिय मी नष्ट करून रुक्मिणीला त्यांच्या तावडीतून सोडून आणि द्वारकाधीश म्हणतायत. पण द्वारकाधीश, रुक्मिणीचा विवाह परवाच्या दिवशी आहे आणि मी लगबगीने आलो आहे. विलंब करून चालणार नाही हो, लवकर निघालं पाहिजे. ब्राह्मणांनी सांगितलं आणि दारुका लवकर रथ जोड. कृष्णाने सारथ्याला हाक मारून सांगितलं आणि बलरामाच्या प्रसादात जाऊन म्हटलं, दादा, विदर्भ राजाची भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिचा विवाह परवाच्या दिवशी होणार आहे. मी तिचं हरण करून आणणार आहे. माझ्या विरुद्ध शिशुपाल, जरासंध, रुक्मी सगळं सैन्य सज्ज आहेत. रुक्मिणीला त्यांनी कोंडून ठेवलं आहे आणि तिच्या मनातून माझ्याशी विवाह करावा असं मत आहे.
दादा मी त्या आवाहनाला तोंड देतो. बलराम म्हणाला ठीक आहे, तू पुढे जा, यादव सैन्य तयारीत ठेवून मी मागोमाग तुझ्याशी येतो. असा भाऊ या कलियुगात होणे नाही. असा भाऊ या कलियुगामध्ये होणे नाही. भावानी जर लव्ह मॅरेज केले तर सगळं घरबार गायब. दुसऱ्या दिवशी तो मार खाईन तर आम्ही थोडी खाणार आहे. दुसऱ्या दिवशी भाऊ मुंबई आणि लव्ह मॅरेज करणारा भाऊ पुणे. खड्डा खोल विषय गोल, संपला खेळ. राधे, ही परिस्थिती आहे आजची. दारुकानी रथाला 4 शुभ्र तुरंगम जोडले होते आणि प्रथम विप्रदूताला रथात चढवून मग कृष्ण आत चढले आणि एका रात्रीत अत्यंत द्रुत गतीने त्यांनी रथ विदर्भ देशामध्ये पोहोचवला. कुठे द्वारका आणि कुठे नागपूर, अमरावती ते ना की नाही, अमरावतीमध्ये आईचं घर आहे कौंडण्यपुराला. भीष्मकाने विवाहाची मोठी तयारी केली. नगरापर्यंत रथ पोहोचले आणि सगळीकडे लोकांच्या मध्ये उत्सवाची भावना दिसत होती. सुंदर सुंदर वाद्य वाजू लागले, सुगंधित हवा वाहू लागल्या, पक्ष्यांची किलबिलाट होऊ लागली आणि धर्मकृत्य चाललेली होती. नगर शृंगारली होती, धामधूम चाललेली होती. रुक्मीच्या शब्दाप्रमाणे सर्व काही चाललेलं होतं आणि नगराच्या आत बाहेर सर्वत्र जरासंध, दंतभक्त, विदुरथ, पौंड्रक म्हणजे नीच वृत्तीच्या बुद्धीचे लोक त्या नगराच्या बाहेर होते. का? कारण कृष्णाला आत येऊ द्यायचं नाहीये. कृष्ण आला तर त्याला गाठून इथेच मारून टाकायचं, त्यांचा निर्धार होता. बलरामाने सैन्य घेऊन द्वारकेहून विदर्भ देशाकडे प्रयाण केलं होतं आणि रुक्मिणीने ब्राह्मणांबरोबर संदेश पाठवला आणि त्यांचं काय झालं याचा काहीच अंदाज तिला नव्हता. आपल्या संदेशाप्रमाणे काय होईल काय नाही हे विचार तिच्या मनात येऊ लागले आणि चिंता करू नको असा बाहेरून कुणीतरी आवाज दिला आणि तुला नेण्याची प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. ब्राह्मणाने खालच्या आवाजात तिला हळूच सांगितलं आणि रुक्मिणीने अत्यंत आनंदाने आदराने तिला परिणिपात केला. कृष्ण आणि बलरामही रुक्मिणीचा विवाह सोहळा पाहायला आले. महाराज, हे वृत्त भीष्मकाला कळलं आणि आता त्यांनी रीतीचं निमंत्रण दिलं नाही तर काय शोभा राहिली. भीष्मकाने नगराबाहेर येऊन त्यांचं मानाचं निमंत्रण केलं. विदर्भाच्या देशातील लोकांनी आपापसात चर्चा सुरुवात केली आणि ते म्हणतायत, कुठे हा शिशुपाल आणि कुठे ही सुंदर राजकन्या आणि कृष्णासाठीच योग्य होती नाही का? एक म्हणाला, अरे त्याचे पराक्रम सौंदर्य या त्रिभुवनात श्रेष्ठ आहे. रुक्मिणी त्यालाच साजेशी आहे बरं का. या शिशुपालाचा रुक्मीवर एवढा प्रभाव असा कसा रे? अरे हो ना, तो जरासंध तिथे ऐटीने मिरवत आहे पण आपल्या भगवान श्री कृष्णांनी त्या जरासंधाला 17 वेळा युद्धामध्ये हरवलं आणि हा आई रुक्मिणीचा मोठा भाऊ काय एवढा ते त्याच्यावरती प्रारब्धित झालेला आहे. 18 वेळा पराभूत करून सोडले त्या जरासंधाला. आणि आता काय होईल? हो, कृष्णाची बरोबरी यादव सैन्यही भरपूर आहे. युद्धाचाच प्रसंग असावा असा सिद्धांत दिसत होता. पण ती सकाळची उत्कृष्ट वस्त्राभूषण लिहून रक्षक आणि दासी यांच्यासह त्रिभुवन सुंदरी भीष्मकाच्या देवीचे पूजनासाठी निघाली. भीष्मकाची कन्या आई रुक्मिणी माता ही भीष्मकाची जी कन्या आहे ती कन्या आई पार्वती गिरिजा मातेच्या पूजनासाठी एकटी निघाली पार्वती मातेच्या पूजनासाठी. आणि वाटेमध्ये तिच्या सोबत तिच्या सख्या आहेत, तिच्या मैत्रिणी आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये मनामध्ये विचार चाललाय की रुक्मिणी रथात कधी किती सुंदर दिसेल. रुक्मिणी मातेच्या हातामध्ये सुंदर अशी पूजेची थाळी आहे आणि ती आता पार्वती मातेच्या मंदिरामध्ये जाणार का? कारण की तिने मनामध्ये पार्वती मातेला एक वर मागितलं होतं की आई भगवती, तिच्या हातामध्ये सुंदर असं एक ताट आहे पूजेचं ताट आणि भगवतीची पूजा करायला जाणार. मनामध्ये हजारो विचार आहेत. तिच्या सोबत तिच्या सख्या आहेत, तिच्या मैत्रिणी आहेत. महाराज, सुंदर असा तो भाव विभोरता आणि त्या विभोर भावनेमध्ये आई गिरिजा शक्ती पार्वती मातेच्या मंदिरात या सर्व जणी निघाल्या. कुठल्या तरी मनाच्या आशंकतेमध्ये आता त्यांनी मनामध्ये एक विचार निर्माण केलाय की आईचं मत आता
भगवतीचं मत त्या मांडू लागल्या. रुक्मिणी रथात किती सुंदर दिसेल. भीष्मकाच्या देवीच्या पूजनासाठी निघाली. सर्व मंडळी पुढे चालू लागले. रुक्मिणी रथात किती सुंदर दिसते आणि मागून कितीतरी विप्र स्त्रिया तिच्या सोबत येत होत्या. मृदुंग तुताऱ्या वाजत आहे आणि देवीच्या पूजनासाठी साहित्यही कितीतरी आहे. अशा संभाषणाने चालली होती. रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आली आणि आत शिरण्यापूर्वी घुटमळून तिने सर्वत्र पाहिलं. हत्ती, घोडे, रथ, पायदळ दोन्ही बाजूंनी उभे असलेले स्त्री पुरुष ओझारत दृष्टीने तिने भगवंताचं पूजन केलं आणि इथे भगवंताचं साक्षात पूजन ती करू लागलीये. भगवान श्री कृष्णांना आई पार्वतीच्या मनातून ती पूजा करू लागलीये आणि पूजन करता करता डोळ्याच्या अश्रुधारा वाहू लागल्या की मला साक्षात माझा कृष्ण हा पती मिळावा. तिने पाहिलं डाव्या बाजूला काही अंतरावर भगवान श्री कृष्ण आणि यदु सैन्य आहे आणि 4 शुभ्र अश्वाचा मोठा रथ आणि वर सारथी आणि कृष्ण शेजारीच लक्षात येणार नाही अशा ब्रेताने ब्राह्मण दूत उभा होता. आणि एका समाधानीचा निश्वास टाकला आणि चटकन रुक्मिणी गिरिजा मातेच्या घरात मंदिराची पायरी चढली. सख्यांसोबत आत गेली आणि मागोमाग धावली आणि अर्पण करावयाच्या भरलेली तबक घेऊन दासी केली. दक्षतेने इथेच थांबा कृष्णाला पाठवा. दक्षतेने त्या ठिकाणी भगवान श्री हरी कृष्ण यांची ती समाधी लागलेली अवस्था तिला प्राप्त झाली आहे आणि देवीची यथासांग पूजा करून रुक्मिणी हळूवर पावलं टाकत सखीचे हातात हात धरून मंदिराच्या बाहेर निघाली. आणि तेवढ्यातच लज्जायुक्त कटाक्ष टाकीत आपल्या स्वतःच्या रथाकडे चाललेली आहे आणि तिच्या सौंदर्याकडे पाहत पाहत कितीतरी राजांचं मन हे विलुप्त झालं आणि तिच्यावर केलं. छुमछुम नुपुरांचा आवाज येऊ लागला. ध्वनी फक्त ऐकू येत होती आणि रुक्मिणीच्या वदनावर देवीने जणू तेजाचा वरदहस्त फिरवला आणि मधूनच एक यादव तरुण, एक सुंदर तरुण धावत येतोय. तो तरुण धावत आला आणि त्यांनी रुक्मिणी मातेचा हात धरलाय. डोळ्याची पात न लावत त्यांनी त्या यदु कुमाराने आई भगवतीचं ते साष्टांग सर्वत्र रूप पाहिलं आणि त्यांनी ती थाळ खाली ठेवली आणि त्याबरोबर रुक्मिणी मातेचा हात धरला आणि त्याने तिला रथामध्ये घेऊन जाण्यासाठी चेष्टा केलेली आहे. रथाकडे तिला हाताने वर घेऊन त्याने झरकन रथ वळवला आणि तो सर्वांच्या देखात वायू वेगाने तिथून निघाला आणि मागोमाग बलरामांचा रथ निघालाय. सशस्त्र सावरायला, सज्ज करायला, पाठलाग करायला सैन्याला फार वेळ लागला पण तेवढ्या वेळात महान योद्ध्यांनी स्वतःचा त्रिवार धिक्कार केला आणि कृष्णाचा पाठलाग करू लागले. रुक्मिणीला कृष्णाने पळवली पाहून त्यांच्या तिकडे शिशुपालावर मोठा निराशेचा एक कलंक लागला आणि जरासंधांनी त्याला गाठलं. त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि भगवान श्री हरी कृष्णांचं ही वार्ता आता द्वारकेत कळली. भगवान श्री हरी कृष्ण आता रुक्मिणी मातेला घेऊन आता द्वारका नगरी त्या ठिकाणी सुंदर असा साजेसा तो विवाह संपन्न होतोय आणि भगवान श्री हरी कृष्ण आता रुक्मिणी मातेला घेऊन त्या वर मंडपामध्ये येत आहेत हळूहळू.